नमस्कार, सर्वांना शुभेच्छा. ब्रँच अपडेटविषयी काहीतरी. आपण बँक ब्रँच ऑडिटचा सेमिनार 18 तारखेला म्हणजे बुधवारी आयोजित केला आहे. हा एक पूर्ण दिवसाचा बँक ऑडिटचा सेमिनार असेल. लवकरच त्याचा फ्लायर आणि गुगल फॉर्म ग्रुपवर पाठवण्यात येईल. सर्वांनी त्याचा रजिस्ट्रेशन करावं आणि जास्तीत जास्त ज्ञानाचा आनंद लुटावा. आता AI लेवल 1 आणि AI लेवल 2 बाबतीत इन्स्टिट्यूटच्या नियमानुसार कमीत कमी 50 लेवल 1 साठी आणि कमीत कमी 40 लेवल 2 साठी रजिस्ट्रेशन्स आवश्यक आहेत. परंतु लेवल 1 साठी केवळ 17 आणि लेवल 2 साठी केवळ 22च इंटरेस्ट फॉर्म भरले गेले आहेत. तर माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की इंटरेस्ट फॉर्म लवकरात लवकर भरावा, जेणेकरून ब्रँचला पुढील हालचाल करण्यात येईल. आता महिला दिनाविषयी. महिला दिन का साजरा केला जातो? त्याचं इतिहास आहे. 1917 साली रशियामध्ये ब्रेड अँड पीस नावाचं एक खूप मोठं महिलांचं आंदोलन झालं. ते झालं होतं 23 फेब्रुवारीला, परंतु ते होतं रशियन कॅलेंडरनुसार. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ती तारीख होती 8 मार्च. त्यामुळं 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पूर्ण जगात साजरा केला जातो. भारत देखील यात मागं नाही. या दिवशी बरेच शैक्षणिक, आर्थिक, आरोग्याविषयी महिलांच्या कार्यक्रम संपूर्ण भारतात केले जातात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचं योगदानाबद्दल या दिवशी चर्चा अवश्य होते. सातारापर्यंत देखील यात मागं राहत नाहीये. माझ्या माहितीने 3 गोष्टी जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. एक आर्थिक साक्षरता, एक आरोग्याविषयी जागरूकता आणि कायद्याविषयी जागरूकता. मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही खूप आर्थिक साक्षर असतेच. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घर ती चांगल्या पद्धतीनं चालवत असते. त्यात आपण सगळ्या CA महिला भगिनी, त्यांना तर काय सांगायची गरजच नाही आर्थिक साक्षरता काय आहे ते. आता विषय राहिला हेल्थ आणि लॉ बाबतीतला. कामाच्या धावपळीत रिगरस जे काही जग पळत आहे, त्याच्यामुळे महिला आणि इतर सर्व लोक देखील हेल्थविषयी थोडे अनकॉन्शियस झाले आहेत. त्याच्यामुळं या गोष्टीला प्राधान्य देऊन सातारा ब्रँच एक स्त्री रोगतज्ञ इन्व्हाइट केलेला आहे महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी. तसेच एक सिनियर जज आपण बोलवले आहेत कायदेविषयी महिलांना जागृती करण्यासाठी. तर या कार्यक्रमास सर्व CA महिलांनी भरभरून रजिस्ट्रेशन करावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच सर्वच माझ्या CA मित्रांना आणि सिनियर CAंना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ऑफिसमधील सर्व महिला CA स्टुडंटसाठी आणि महिला स्टाफसाठी या कार्यक्रमाला पाठवण्यास अनुमती द्यावी. तसेच शक्य असेल तर त्यांच्या सुविद्य पत्नीस देखील या कार्यक्रमास पाठवलं तर खूप आनंद होईल ब्रँचला. महिला दिन हे टर्म थोडीशी मला संकुचित वाटते, कारण की मला असं वाटतं की प्रत्येक दिन हा महिलेमुळेच असतो. प्रख्यात शायर आणि गीतकार मजरू सुलतानपुरींनी महिलांचं महात्म्य पाठवून देण्यासाठी एक खूप सुंदर गाणं लिहिलं आहे. ते मी आपणासमोर प्रस्तुत करू इच्छितो. दाद द्यावी. उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी, ए माँ